सुरुवातीला एक खुलासा करतो आणि मग माझे मनोगत व्यक्त करतो. 2-3 वेळा विश्वासरावांनी विचारलं की पुढचा कार्यक्रम काय. बहुतेक असं त्यांना कळत नकळत असं वाटू नये की त्यांच्यासाठी दिलेला राखून ठेवलेल्या वेळेवर आपण अतिक्रमण करतो. म्हणून मी खुलासा करतो, मी अगदी थोडक्यात संपवणार आहे. पण माझं नाव बोलण्याच्या लिस्टमध्ये जरी नसतं तरी मी 2 मिनटं तरी विकीशी भांडून बोलणारच होतो. त्याची कारणं पण मी आता विशद करतो तुम्हाला. सरदार जानराव वाबळे परिवार, शिवतारा प्रतिष्ठान, शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन, समस्त ग्रामस्थ म्हातार पिंपरी, समोर बसलेले सर्व वाबळे परिवारातील सदस्य, त्यातील काही जे आहेत, अण्णासाहेब आहेत, भाऊसाहेब आहेत, मालू आहे, यांच्याबरोबर मी तर खेळलेलो आहे लहानपणी. माझी आत्या, वडिलांची सख्खी बहीण वाबळे परिवारात आहे, त्यामुळे मी बऱ्याच वेळा बालपणातल्या जे सतत उल्लेख झाला या परिसराचा, त्याच्या अंग खांद्यावर मी खेळलेलो आहे. माझा एक शाळेतला मित्रही पण या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेला आहे. कारण तो, मी आणि आता ज्यांचा सत्कार झाला, माझी पत्नी अनुराधा मोरे, आम्ही पानिपतला जाऊन तिथं दर्शन घेऊन आलेलो आहोत. एका कार्यक्रमासाठी गेलो आणि मुद्दामून या शौर्य दिनाच्या निमित्ताने मला ती आठवण आली. असो, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, मी पाहुणा नाही, पहिले सांगतो, ज्यांचा उल्लेख करतोय ते प्रमुख पाहुणे आहेत. मी आपलाच आहे, घरातलाच आहे. मान्य श्री विश्वासराव पाटील, अध्यक्ष 99 अखिल भारतीय साहित्य संमेलन, ज्येष्ठ साहित्यिक, IAS ऑफिसर, पानिपत लिहिणारे समर्थ लेखक, ज्यांचं आता भाषण आपण ऐकलं आणि ज्यांचे बोल त्यांच्या देहयष्टीसारखीच इतके कणखर, खंबीर आणि असं एखाद्या आपला मर्मभेद करून जाणारे काही गोष्टी असतात तसे बोलणारे देवदत्त नागे, झेंडेसाहेब, मधुकरराव झेंडेसाहेब, ज्यांच्या कालखंडामध्येच त्यावेळेला मी सुद्धा ज्यावेळेला झेंडेसाहेब मुंबईला पोस्टिंगला होते, सर्व्हिसमध्ये होते, त्यावेळेला मी सुद्धा मुंबईमध्ये DCP म्हणून होतो. माझी पहिली पोस्टिंग झाली होती तिथं, त्यामुळे आम्ही तेव्हापासून एकमेकाला ओळखतो. त्यांच्या कर्तृत्वाच्याबद्दल जितकं सांगाल तेवढं कमी आहे. खूप त्याला वेळ लागणार आहे. जसं पानिपतकरांच्याबद्दल बोलण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल, कर्तृत्वाबद्दल, कायदेशैलीबद्दल, लिखाणाच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांचं सामाजिक जो अभिनय आहे त्यांचा, सामाजिक कामासाठी सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्याला बऱ्याच लोकांना ते माहीत नसणार. मी बघितलेलं आहे. आय हॅव सीन हिम फ्रॉम द राईट फ्रॉम हिज बिगिनिंग ऑफ हिज करिअर. एक अतिशय संवेदनशील शासकीय अधिकारी कसे असावं त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे विश्वास पाटील आहे. आजही त्यांच्या भाषणामध्ये त्याचा त्यांनी उल्लेख केला होता. अधिकारी होतात, पण जर संवेदनशील ते नसतील, संवेदनाहीन असतील, तर सामान्य माणसाला न्याय मागण्यासाठी कोणाकडे जावं हा प्रश्न पडेल. फार मोठा त्याच्यामध्ये मला काही परीक्षेची तयारी करणारे भेटलेत मुलं, त्यांच्यासाठी हा खूप मोठा संदेश आहे. ही जी मानसिक तयारी असेल तर परीक्षा द्यावी. असो, दुसरे MPSCचे माजी चेअरमन साहेब किशोरराजे निंबाळकर साहेब, जे पंढरपूर देवस्थानचे प्रमुख होते, अनेक ठिकाणी अतिशय उत्तम काम केलेले, अतिशय मैत्रीसाठी चोख असलेला माणूस आहे. ते किशोरराजे निंबाळकर माझे मित्र, धुमाळसर तर नाही तिथं या ठिकाणी. आणि बारामतीवरून आलेले डव्हाणसाहेब, सुनील देशमुख आहेत माझे सहकारी, जाधव साहेब आहेत, किशोर जाधव, व्यासपीठावर बसलेले आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष आहेत, सर्व मित्र, आणि वाबळे परिवारातील सर्व भगिनी, माता भगिनी आणि माझे सर्व मित्र. जेजुरीबद्दल विषय काढल्यामुळं मला थोडंसं त्या संदर्भातही बोलायचं आहे आणि मी अगदी थोडक्यातच आटोपणार आहे विश्वासरावांच्या
साठी त्यांना खूप ऐकायचं. मी सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या सांगण्याचा जो तुम्ही जे ठरवलेला आलेख आहे, आराखडा आहे, त्याच्यामध्ये अजिबात कमी करू नका. नागेसाहेबांचं प्रमुख पाहुण्यांपैकी एक त्यांचं भाषण झालेलं आहे. हा माझं बोलणं हे प्रास्ताविकातलंच थोडं समजा आणि मुख्य भाषणाकडे आपण नंतर वळूया. मालूजी बरोबर ना? हां. मित्रांनो, 1991 आज जेजुरीच्या खंडोबाचा उल्लेख झाला. आपण तो उल्लेखही आता ऐकला वारंवार. क्षात्र तेजाची स्फुल्लिंग पेटवणारा हा शिवप्रभूंचा महाराष्ट्र आहे. अखत तंजावर तखत पेशावर सर्व मुलूक आमचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून आपण एक तो संपूर्ण हा जो भूप्रदेश आहे, जो आपण बघतोय, जो आपल्याला माहीत आहे, तो आपला आहे. आणि म्हणून त्याच्यावर जेव्हा पानिपतच्या निमित्ताने जेव्हा त्याच्यावर स्वारी करण्याचं, त्याच्यासाठी शिंदे सरकारांना असेल, तिथल्या शासनकर्त्यांना असेल, मदत करण्यासाठी म्हणून हा इथले सरदार जानराव वाबळे आणि त्यांचे सर्व सहकारी त्या ठिकाणी गेले, मोठं बलिदान केलं. आणि म्हणून आज आपण हा शौर्य दिन म्हणून पाळतोय. त्यासाठी सर्व आपण उपस्थित राहिला. मला जेव्हा ह्या कार्यक्रमाची कल्पना आली ना, त्यावेळेपासूनच मला इतकी उत्सुकता लागली होती की आम्ही दोघांनी ठरवलं की बाकीचे सगळे कार्यक्रम रद्द करून आज ह्या कार्यक्रमाला यायचं. आणि म्हणून मला मनापासून खूप आनंद आहे. कारण जसं एखाद्या वास्तूबद्दल, एखाद्या जमिनीबद्दल, एखाद्या मातीबद्दल, त्या भागातल्या परिसरातल्या डोंगरदऱ्याबद्दल, पाण्याबद्दल एक अशी प्रीती तयार होते जेव्हा आपण तिथं थांबतो, राहतो. जेजुरीचा खंडोबा हा आमचं कुलदैवत आहे. जेजुरीची जेव्हा चोरी झाली, जेजुरी ऑगस्ट 1991 आणि मिळाली सुद्धा सप्टेंबर 1991, मला सांगताना सुद्धा खूप अभिमान वाटतो. त्या मूर्ती जशाच्या तशा जेव्हा मिळाल्या, तेव्हा संबंध गावामध्ये जो जल्लोष झाला आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आणि डोळ्यातून जेव्हा पाणी आलं, मनात इतका आनंद झाला. जेव्हा मिरवणूक निघाली तेव्हा एक टिपूस, एक मिलीग्रॅम भंडारा गावात शिल्लक नव्हता. एक टेम्पोवरून पुण्याहून भंडारा आणावा लागला. एवढा भंडारा लोकांनी उधळला की त्याच्या गालीच्या झाला. तोरणं उभारले गेली, गुढ्या उभारल्या गेल्या, रांगोळ्या काढल्या गेल्या. आणि खंडोबा परत आल्यानंतर जो जल्लोष लोकांनी केला ते मला गेल्या 30-35 वर्षापूर्वीचं सगळं असं जेव्हा उल्लेख केला नागेसाहेबांनी, त्यावेळी तो सगळं चित्रपट माझ्या डोळ्यासमोरून गेला. त्या परिसरातलेच आपले झेंडे साहेब आहेत, त्यांची मर्दुमकी आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे जेजुरीशी संबंधित असणारे 2-3 डायरेक्टली माझ्यासह इथं असल्यामुळे मला तो मोह झाला बोलण्याचा आणि त्याचा मी उल्लेख केला थोडक्यामध्ये. धन्यवाद. एक आठवण सांगतो त्यावेळेसची. सासवडमध्ये अशी सभा चालू होती. तत्कालीन मुख्यमंत्री पवारसाहेब तिथं आले होते. बापूसाहेब थिटे नावाचे गृहराज्यमंत्री होते. साधारण भाषणाची सुरुवात करताना आपण सगळ्यांचा उल्लेख करतो, हे करतो ते. तर थिटे साहेब बोलल्याचं मला आता आठवतं. आज किती वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला, टचवूड. तर तेव्हा ते म्हणाले की त्यांनी सगळ्यांचं स्वागत करताना सासवड जेजुरी परिसरातील लोक, फार मोठी सभा होती आणि आम्ही अधिकारी तिथं होतो. माझ्याबरोबरचे अधिकारी त्यावेळेसचे काम केले, नुकताच होऊन गेलेलं होतं. तर त्यांनी सांगितलं की हे असं एवढं मोठं काम केलं आहे. आज मोरे साहेब आहेत, त्यांचे सगळे अधिकारी मला दिसले, भेटले. ते गृहराज्यमंत्री, मुख्यमंत्री होते, आम्ही होतो दोघांनी. तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते तर यांच्या हातात सोन्याची कडी घातली असती. सहज बोलून गेले कौतुकाच्या दृष्टीनं. आम्ही त्यांना नमस्कार केला, लांबून तिकडे बसलो सगळे अधिकारी लोक, कलेक्टर वगैरे, आम्ही सगळे. नंतर थोड्या वेळाने एक जण हळूच कुजबुजच आमच्या तिथं आला. तुम्हाला स्टेजवर बोलवलं म्हणजे सगळ्यांना. आणि मग आमचं सत्कार पण केला गेला. म्हणजे ह्या लोकांनी जो त्यावेळेसचं, जसं नागेसाहेब सांगतात की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाचं बळ आहे. माझ्या डाव्या उजव्या समोर ह्या त्रिकोणात बसलेलं आपण, लोकांच्या आशीर्वादाचं बळ. दिस इज अ इनटँजिबल वॉल ऑफ स्ट्रेंथ. ही न दिसणारी अशी एक मोठी ताकद असते, अदृश्य शक्ती असते की जे आपल्या यशामध्ये, ज्या आपल्या कर्तृत्वामध्ये सतत आपल्या पाठीशी उभे राहते. आपण कर्तृत्वात कसूर करत नाही,
परंतु अशा परिस्थितीचे आशीर्वाद, अशा पद्धतीच्या संवेदना, अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या आशीर्वादाची छत्री आपल्याजवळ असतं, त्यावेळेला आपल्याला नेहमीच पुढे जाण्याची एक उमेद मिळते, उर्मी मिळते. मी प्रत्येक वेळी सांगतो मी वेळ घेणार नाही आणि माझा वेळ वाढत चाललेला आहे, परंतु मी दरवेळी बघतो विश्वासरावांकडं आणि मी थोडक्यात आटपून घेतो. मला इथं आल्यावर खूप आनंद झाला. माझी सगळी बिरादरी इथे भेटली. वाबळे परिवारातली खूप सवंगडी तर आहेच. माझा मित्र कोकणे, मी नगर जिल्ह्यामध्ये 2 महिन्यासाठी SP होतो, पोलीस अधीक्षक. आणि मग मी स्वतःहूनच दुसरीकडे गेलो होतो. त्यावेळेला ह्या वाड्यात तो माझा मित्र आहे कोकणे म्हणून, BB कोकणे, फार सक्सेसफुल इंडस्ट्रियलिस्ट आहे. 50 रुपये घरातून घेऊन निघालेला माणूस, 71च्या युद्धात काम केलं, कारगिल वॉर लढलेला, नंतर स्वतःची इंडस्ट्री काढली, परदेशामध्ये माल पाठवला, एक्सपोर्ट केलं, 2-3 फॅक्टरीज तयार केलेल्या आणि आज उत्कृष्ट शेतकरी म्हणून सध्या काम करतात. मी त्याला सांगितलं अशा कार्यक्रमाला जातो, तो सकाळीच उठून आलेला आहे, त्याचंही मी स्वागत करतो. हात वर करा, कोकणे साहेब दिसले मला तुम्ही कुठेतरी. हां आहेत तिकडे. तर मी मुद्दाहून हा मुद्दा शेवटचा जो घेतोय तो म्हणजे विकीबद्दल. विकीचं खूप सार्थ रीतीने कौतुक केलं गेलेलं आहे. हे अशा पद्धतीचं कौतुक करण्याची खूप गरज आहे. त्याचं कारण हे अवर्णनीय काम झालेलं आहे आणि इट इज बियॉन्ड इमॅजिनेशन. आपण कल्पनाच नाही करू शकत. साध्या खोलीचं प्लॅस्टर बदलायचं तर आपण त्याच्याकरता 10 वेळा मिटिंग घेतो घरात. खिडकीचे गज बदलायचे तर त्याला 10 वेळा बजेट पाहतो. इथं उन्हात आणत उभं राहून दगड विट्याशी झगडायचं, लढायचं, भेटायचं, सगळं करायचं ही साधी गोष्ट नाही. मी सेल्फ ग्लोरिफिकेशन किंवा स्वतःच्या कौतुकाच्या पलीकडे जाऊन त्याचा विषय कोणाच्या डोक्यात येऊन फक्त एक उदाहरण सांगतो. माझ्या पत्नीचा इथं सत्कार झाला. तिचं माहेरचं घर आहे ते 300 वर्षापूर्वीचा वाडा आहे, 300 years old, 2 एकरामध्ये आहे, पूर्ण पडला आहे. त्या वाड्याचं दार बघायला ताजमहाल हॉटेलचे मॅनेजर आले होते, माझ्याच बरोबर आले होते. लोकांचे डोळे सगळे याच्यावर आहेत. त्याचं पुनरुज्जीवन करू शकले नाही, त्यांचे भाऊ कुणीच करू शकले नाही. आम्हाला ते कालपासून इतकं वैषम्य वाटत होतं की एवढं मोठं काम विकीने केलं कसं. आणि खरोखर हे म्हणजे इतकं सोपं काम नाही आहे. एवढं चांगलं काम केलं आहे, एक आदर्शभूत असं काम केलेलं आहे, मार्गदर्शनपर काम केलेलं आहे. असे अनेक वाडे आहेत, अनेक कुटुंब असे आहेत की जे करू शकतात, त्यांनी ते केलं पाहिजे. हा एक मार्गदर्शनपर संदेश या निमित्ताने दिला जातो असं मला वाटतं. मला ज्या कार्यक्रमासाठी येण्यामध्ये खूप आनंद वाटला. माझ्या आठवणी तर आहेच आहे निगडीत, परंतु इतकी दिग्गज मंडळी या ठिकाणी आले. झेंडे साहेब आहेत, नागे आहेत, विश्वासराव आहेत, किशोरराजे आहेत, या सर्वांच्या बरोबर आणि आमच्या सर्व बिरादरीला मला भेटता आलं. मला दोघांना आम्हाला इथे येता आलं. याबद्दल मी विकीचे मनापासून आभार मानतो, आईसाहेबांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.